इस टूर्नामेंट के हाईएस्ट स्कोर बना के अब खेल रही है पालन। दोनों टीमों को बेस्ट ऑफ लक। पहली गेंद इस समय अगेन लाभ की गई सीधी वंस बाउंड्री लाइन के बाहर। तो देखना है अंपायर के संकेत आने शेष है किस तरह से जाती है गेंद। मैक्सिमम आता हुआ अपनी ताकत को दिखाते हुए प्रज्योत खूबसूरत स्ट्रोक इस समय मिडान के ऊपर से सीधी गेंद मैक्सिमम में तब्दील करते हुए प्रज्योत। देखना इस समय पालन सम्मानीय निशान जी सावे मोटर्स के ऑनर उन्होंने जो टी शर्ट इस समय फाइनलिस्ट को दिए है दोनों टीमों के सभी खिलाड़ियों को। बार फिर लाभ करने का प्रयास। इस समय गेंद जैसे गिरी थोड़ी सी स्किड होती हुई डॉट गेंद इस समय रन्स की कोई भी गुंजाइश नहीं। स्कोर अभी तक रुका हुआ। एक बार फिर इस ग्रैंड फिनाले में तमाम दर्शकों का तहे दिल से हार्दिक हार्दिक स्वागत। आर्थिक इंजीनियरिंग चिंचनी की तरफ से इस भव्य टूर्नामेंट्स में आपका तहे दिल से हार्दिक स्वागत। Again, left, going in gone, DJ. तो 3 खूबसूरत स्ट्रोक। वो कहते हैं ना मौज भी चल बताएगी साहिल का कश्ती को मजेदार में ले जाकर देखो ये दुनिया तेरे कदमों में सिमट जाएगी मेरे दोस्त मुश्किलों का आसान बना कर देखो। तो ये बात यहाँ पे बड़ा स्ट्रोक नजर आते हुए एक बार फिर बड़ा प्रहार गोइंग इन गॉन। धनंजय यायचं आहे 100 रुपयाचं पारितोषिक। धनंजय यायचं आहे। अब आप प्रेक्षक बन चुके। 3 बड़े हिट के बाद में देखना इस समय 500 रुपए का इनाम विकी सावे की तरफ से। लाभ टू लाभ बैक टू बैक बड़े प्रहार। धन्यवाद भैया। तो जिस तरह से यहाँ पे छक्कों की बौछार हो रही प्लेयर लगे एकत्र यायचं नाही पटापट घाई करायची। धनंजय तो या ठिकाणी नाही बोलायला सांगणार मित्र बस तुमचा मान ठेवला जाईल। 100 रुपयाचं पारितोषिक तुम्ही घ्यायचं आहे प्रमोदजी चिखलीकर यांच्याकडनं। फक्त एवढं सांग की या व्यासपीठावरून बघताना कसा आनंद होतोय प्लीज एवढंच सांग। मला तर वाटते मी पहिल्यांदा एवढी पब्लिक बघितली असतील। एवढी तर टूर्नामेंट मी भरपूर खेळला इकडे पण पहिल्यांदा एवढी मॅच असं बरं वाटलं। तर क्यों ना हो ये गेंद अगली गेंद एक बार फिर बड़ा प्रहार ओ टेंशन बढ़ता हुआ इस समय टेम्बोडी टीम का। 5 बड़े हिट इस समय प्रज्योत के बल्ले से आए हैं। फाइनल की शुरुआत इतनी खूबसूरत हो अंजाम कितना बेखौफ होगा। आगाज इतना खूबसूरत है तो अंजाम की क्या बात है। यहाँ पे हमारे साथ में हमारे साथी कमेंटेटर जीतू जी तांबोरे बैठे। क्या लगता है आपको इतने बड़े स्ट्रोक देखने के बाद में? आप अपने अल्फाज यहाँ पर बयान कीजिए सर। तर अजित पाटील तुम्हाला एक सांगतो युवराज सिंगने 6 षटकार मारले होते 19/9/2007 ला दर्बन मध्ये इंग्लंडच्या विरुद्ध खेळताना आणि 6 षटकार मारले होते। या प्रज्योतने 5 षटकार मारले आणि युवराज सिंग हा एक जागतिक खेळाडू आणि हा आपला हा गावचा खेळाडू। तर याचंही पुन्हा अभिनंदन एक पाऊल पुढे परंतु वाटचाल करतोय। याचं अभिनंदन व्हायला पाहिजे। मॅच संपल्यानंतर पूर्ण अभिनंदन व्हायलाच पाहिजे। तर प्रज्योतला 500 रुपयाचं बक्षीस श्री संजय पाटील बोईसर यांच्याकडनं जाहीर झालेलं आहे। प्रज्योत देखना है गेंदबाजी के लिए आणि विजय सावे आरती इंजिनियरचे मालक त्यांच्याकडनंही 500 रुपयाचं बक्षीस जाहीर झालेलं आहे। बघूया आता वामन काय करतोय आणि प्रेक्षकांमध्ये जल्लोष
राईट आर्म ओव्हर द विकेट. फुलटा चेंडू आणि वामन फसलेला आहे, परंतु एक चाव काय चालेल कारण लेकिन सर जी जिस तरह से सावली 11 टेम्पोडे ने इस टूर्नामेंट्स में हर एक मैच में बहुत ही उम्दा कार्य किया, खास करके अनिकेत पालन ने किया. जब भी टूर्नामेंट का प्रारंभ होता था अनिकेत गेंदबाजी के लिए आते थे. इस समय फाइनल में उन्होंने पालन को बुलाया और 5 बड़े हिट आए. तो इसके बारे में आप क्या कहेंगे? तर पालमला देण्याच्या पाठीमागे एकच त्यांचा उद्देश होता की पालमला त्यांना वाटलं की एकदम अनुभवी गोलंदाज वयाने वयस्कर सुद्धा आहेत ते आपल्याला दिसतात, पण ते वयाने मोठे आहेत हे मला माहिती आहे. त्यांना एक अनुभवाचा फायदा घ्यायचा होता, परंतु या दरम्यान एक धावेत भर. परंतु ते कसं आहे, शेवटी क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये तो इंग्लंडचा बॉलर, नावाजलेला बॉलर स्टुअर्ट ब्रॉड शुअर, त्याला 6 षटकार मारले. तर पालम सुद्धा काय शेवटी गावचा खेळाडू आहे, अनुभवी कमी जीवनाच्या वाटेवर असे अनेक वेळा असं होतं, खचून जायचं काहीच कारण नाही. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये जर हार विजय होत असतात, जर तरचा प्रश्न आहे. शेवटी सगळे 5 खेळाडू त्याच्या अवतीभोवती जमा झाले आणि त्याला काही सांगितलं गेलं, परंतु क्रिकेट आहे. पुन्हा राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा सुंदर चेंडू आणि मला वाटतं 1 धावेचं भर. धावसंख्या आहे बिनबाद. तर आता जो धनंजयने कॅच पकडला, धनंजय इथे येऊन गेला आणि बोलला, त्याला एक म्हणावं लागेल, त्याने सांगितलं की मी एवढा टुर्नामेंट खेळलो पण असे प्रेक्षक कधी बघितले नाही. तर पुन्हा प्रेक्षकांचे आभार. प्रेक्षकांत असा जल्लोष, तो एवढा टुर्नामेंट खेळतो, पालघर डहाणू मुंबई जाऊन खेळतो. नक्कीच प्रेक्षक हा टुर्नामेंटचा आत्मा असतो सर, आणि ह्या ठिकाणी आत्मा ज्या पद्धतीने या ठिकाणी सपोर्ट करतोय, साथ देतोय, नक्कीच प्रशंसा त्यांची झालीच पाहिजेत. आणि प्रेक्षकांना पुन्हा आम्ही धन्यवाद देतो या दरम्यान राईट आर्म ओव्हर द विकेट. आणि बघूया, मला वाटतं तिथे जेल बाद आणि चूड़ी वाला हाय रे मतवाला आजा भी तय मुरी तिरे तिरे ना. ए चूड़ी वाला हाय रे मतवाला आजा भी तय मुरी तिरे तिरे ना. कोवर का कोवर का कोवर का कोवर. चला काय नक्कीच जाताना ट्रॅफिक असू शकते, घरची लोक खूप आतुरतेने वाट बघत असतात. तर आमचे विजय चुरी ग्रामपंचायतचे माजी सदस्य आणि सहकार्य आता आले, त्यांचं आगमन झाले, त्यांचे स्वागत करत आहेत. विजय आप्पा, त्यांना आप्पा म्हणून समजले जाते, आप्पांचं स्वागत. पंकेश येतोय. वेल प्लेड प्रज्योत, खूप चांगल्या पद्धतीने फायनल्स मध्ये खेळणं हे खरोखर एक. तर पुन्हा रसिक प्रेक्षकांचे आभारी. गावदेवी माता मंदिर चिंचणी यांच्या वतीने सुद्धा हे मैदान दिलं, त्यांचाही आभारी आहे. ज्याने ह्या स्पर्धेसाठी प्रायोजक काही लाभले त्यांचाही आम्ही या आरती इंजिनिअरिंगच्या वतीने आभारी आहोत. पुन्हा राईट आर्म ओव्हर द विकेट. फुलटा चेंडू आणि पंचांकडे दाद मारण्याचा प्रयत्न, परंतु मंगेश तामोरे यांनी ते फेटाळून लावलेलं आहे. 1 धावावर समाधान. मला वाटतं बॅट अँड पॅड आहे म्हणून पंचांचा इशारा आहे. ती दाव संख्या वाढली. जिस तरह से पालन के गेंदों में रन आए थे, लेकिन अनिकेत जो बेहतरीन गेंदबाजी अब कर रहे हैं, वो गई साल ही इंजीनियर हुए हैं. अनिकेत बहुत ही बढ़िया गेंदबाजी इस समय करते हुए. अब देखना इस समय किस तरह से राइट आर्म ओवर द विकेट. इस समय वामन को ये गेंद बहुत ही बढ़िया इनसाइड आउट स्ट्रोक इस समय देखने को मिला. कुछ पल के लिए इस समय एबी डिविलियर्स की याद दिलाता हुआ स्ट्रोक नजर आया. ग्लेन मॅक्सवेल, एबी डिविलियर्स की याद दिलाई इस स्ट्रोक ने. 2 षटकाच्या उत्तरदात धाव संख्या आरती इंजिनिअरिंगची 35. 2 षटकाच्या उत्तरदात 1 गडी बाद 35. प्रेक्षकांना अशी आशा आहे की वामननेच प्रत्येक मॅच खेळावी, परंतु क्रिकेटमध्ये असं असतं, प्रत्येक मॅच नाही खेळू शकत. देव सुद्धा प्रत्येक मॅच 50-100 करू शकतो. तो पहले ओवर में सर जी 30 रन आए थे, लेकिन यहाँ पे एक जबरदस्त रोल अदा किया गया. अनिकेत के द्वारा मैच 5 रन आए हैं, तो कहीं ना कहीं जो बढ़ती रफ्तार है, उस रफ्तार को रोकने का जिम्मा जो अनिकेत ने अपने कंधों के ऊपर उठाया है, उसको सफलतापूर्वक उन्होंने दिखा दिया. और थोड़ा सा अंकुश लगाया, कंजूसी गेंदबाजी से कहते ब्रेक सा लगा दिया है. अब 6 गेंदें इस मैच को और ही ज्यादा रोचक परिस्थिति में ले जाएगी, क्योंकि यहां से अगर रन कम आते हैं तो फिर मैच एक बार फिर क्रूशियल राह की तरफ जो है उसके ऊपर चल जाएगा. रेशमी राह जिसे कहते हैं, उस राह के ऊपर जरूर चला जाएगा. तो जैसे गेंदबाजी के लिए अब आए हैं अमित, ये बड़े अनुभवी गेंदबाज है. जब भी परिस्थिति नियंत्रण में लाने हो, अमित गेंदबाजी के लिए आते हैं. ये गेंद लाफ्ट करने का प्रयास, स्टार्ट गेंद आती हुई 7 गेंदों में 5 रन. ये बताता हुआ कि जो बुरा सपना है, उस बुरे सपने को खो के एक बार भी सावली टेम्बोडे नए जोश के साथ में
नए गेम प्लानिंग के साथ में मैदान में उतरी है सर जी। सिंगल डबलने सुद्धा मॅच चांगली होऊ शकते. पुन्हा राईट आर्मवर द विकेट वामन, आणि वामरने हा मारलेला सीमेरेषेच्या बाहेर. बघूया ओ 100 रुपए का इनाम फाइनल में. आजा दोस्त यायचं आहे. तो भाग्यवान दर्शक यहाँ पर आते हुए 100 रुपए का इनाम. अगेन बहुत ही बढ़िया इस समय इनसाइड आउट शॉट केला. गेंद जाती बीच समय लॉन्ग ऑफ रीजन में. गेंद बहुत ही बढ़िया फील्ड करते. सुपर यायचा मित्रा. हक्काचे आपले पैसे आहेत आणि हक्काने बोलायचं, लाजायचं बिलकुल बी नाही. इकडे यायचं. काय प्रथम नाव सांग. हरेश हरेश बारी. गावाचं नाव टाकी जाणू. धाकटी डाणून या ठिकाणी आलेले आहेत. आजच पहिल्यांदाच आले का ती 4 दिवस सामना बघण्याकरता येत होते. नहीं ये तो पहिल्यांदा. ये तो पहली बार आप आए हैं. ये बड़ा हिट. ये तो पहली बार आए हैं. कैसा लग रहा है कि कैसा लग रहा है. डीजे 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 और यहाँ पे हाथ दिखा के जा रहे हैं. प्रेक्षकांमध्ये सुद्धा कॅच घेण्यासाठी धावपळ पकडापकडी चालू असते. प्रेक्षक एकमेकांना लोटत असतात. चित्र बघायला भेटलं. खरा सरजी खरा जीवनाचा आनंद लुटला जातोय. निर्धाव चेंडू. पंच आमच्याकडे वळतायत. स्वेर चेंडूचे संकेत देतात. कारण सर बघितलं तर यतीश अकरे यांच्याकडनं वाईटचा इशारा. मानवी मनाचं मरगळलेलं जीवन जेव्हा मैदानाकडे वळतं तेव्हा कुठे चांगलं जोश त्याच्याकडे मिळतं आणि नव्या जोशीने धाव संख्या 1 गडी बाद 50. टायांचा गजरा. 3 षटकाच्या षटक चालू आहे. तिसरे षटक चालू आहे. पुन्हा वामन यांनी मारलेला बघूया. तिथे स्ट्रेट ड्राईव्ह मारताय लॉंगॉनच्या दिशेने. 1 धाव पडून दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि मला वाटतं 2 धाव आणि फलंदाज. तो रन्स इस समय 2 रन्स का इजाफा होता हुआ स्कोर बोर्ड के ऊपर इस समय. धाव संख्या 52. 52 ऑन द बोर्ड. तर पंचाने घाई करायची बघा. अंधार होत आहे. प्रेक्षकांना मॅच बघायचे. 1 लाखाचं बक्षीस पेक्षा क्रिकेट किती चांगलं होते ते बघायचं. प्रेक्षक त्या उद्देशाने थांबलेले आहेत. फायनल मध्ये नव्या ड्रेस कोड मध्ये आपल्याला बघायला मिळतात ते म्हणजे दोन्ही संघ सावलीवूड 11 टेंबोडे आणि आरती इंजिनिअरिंग चिंचणी. ह्या वेळेला लाभ केला जातोय. ह्या वेळेला अनिकेत यांच्या हातामध्ये जाताना स्थिरावला जातोय चेंडू. 52 धावा ऑन द बोर्ड लागले जातात. लगेच आरती इंजिनिअरिंग संघाने शतरक्षण लावून घ्यायचं. प्लीज नो टाइम वेस्ट. लगेच. आणि पाणी आम्हाला पण पाजायचंय जरा. धावांचं टार्गेट दिलेलं आहे. बॉल चॉईस करायचा आहे. पटकन बॉल चॉईस करायचा आहे आणि पंचांनी घाई करून घ्यायचे आहे. पंच यतीश अकरे आणि मंगेश तामोरे चांगले दर्जेदार पंच म्हणून आपल्याला लाभलेले आहेत. तर प्रेक्षक काय अजून जागा सोडत नाहीयेत. प्रेक्षकांना माहिती आहे. तर पुढचं समालोचन करतील माझे मित्र अंकुश चुरी. अतिशय सुरेख फलंदाजी केलेली आरती इंजिनिअरिंगच्या संघाने. प्रज्वल यांनी अतिशय सुरेख सुरुवात केली. 6 चेंडूमध्ये 5 षटकार मारले तर समाप्त केली त्याला वामन यांनी. शेवटच्या षटकामध्ये जवळपास 15 ते 17 धावा तटकावून काढल्या. पाहूया आता गोलंदाजीत काय कमाल परतून जी प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आहे ती पटकावतात का. मागील टुर्नामेंट मध्ये सुद्धा विजयी झाला होता आपला आरती इंजिनिअरिंगचा संघ. पाहूया 53 धावांचं आव्हान आहे सावली 11 टेंबोडे संघाला. या सुरेख मैदानावर जे तुम्ही आहात तिकडे सामना पाहतायत ते आपले ते सामान ते ग्राउंड आहे आपले गावदेवी माता सेवा समिती यांचे. त्यांचे आभार मानतोय आरती इंजिनिअरिंग तर्फे ग्राउंड उपलब्ध करून ही टुर्नामेंट यशस्वी पाडण्यासाठी. फार मोठा सहभाग लाभलेला आहे. सर्वच प्रेक्षक सर्वच खेळाडू यांचे आभार. अंतिम सामन्यापर्यंत हा सामना पटलेला आहे. 5 दिवसांच्या अथक मेहनतीनुसार 2 संघ आरती इंजिनिअरिंग चिंचणी आणि सावली 11 टेंबोडे 2 संघ फायनलला पोहोचले आहेत आणि 1 इनिंग संपलेली आहे फायनलची. फलंदाज कृपया टेंबोडे संघाचे फलंदाज. टेंबोडे संघाने आपले फलंदाज लवकरात लवकर फलंदाजी पाठवायचे. अंधार होतोय. तुम्हालाच खेळायचं आहे तर असा तुम्हालाच होणार आहे. फलंदाज लवकर पाठवायचे आहेत. प्रेक्षक तुमची वाट बघतायत फलंदाजीसाठी तुमच्या षटकाराची आताशबाजीसाठी. कृपया घाई करायची. तर 53 धावांचं आव्हान
आरती 11 संघ चिंचणी यांच्याकडनं मला वाटतं गेल्या वर्षी सुद्धा आरती इंजिनिअरिंग फायनलमध्ये पोहोचला होता आणि तेव्हाही अंतिम फेरी जिंकले होते. ह्या वर्षी सुद्धा बघूया. शेवटी क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकते. आणि आलेले पाहुणे श्री संजय पाटील बोईसर यांचं, तसं आरती इंजिनिअरिंगचे सर्व मेंबर्स, आरती इंजिनिअरिंगचे मालक, आरती इंजिनिअरिंगचे साई मोटर्सचे मालक, सदस्य, तसंच आरती इंजिनिअरिंगच्या महिला म्हणजे ज्यांचे मालक आहेत त्यांच्या सौभाग्यवती यांचंही इथे पूर्ण परिवार इथे उपलब्ध आहे. ते सुद्धा आपल्याला इथे योगदान देत आहेत. त्यांचंही या आयोजकाच्या वतीने आभार आभार आभार. गावदेवी माता मंदिर चिंचणी यांचेही आभार आभार आभार. आणि जास्तीत जास्त आभार आहेत ते या प्रेक्षकांचे. त्यांचे तर मन सांगाल की मला वाटतं त्यांचे आभार असे कसे म्हणावे की अशी पब्लिक कुठेच बघायला मिळत नाही असं सांगितलं जातं. आणि 53 धावांचं आव्हान, 3 षटकामध्ये 53 धावा, 18 चेंडू 53 धावा. तर प्रेक्षकांचं पुन्हा आभार आभार आभार. तर चिंचणीमध्ये पहिल्यांदाच 1 लाखाचं मोठं बक्षीस या आरती इंजिनिअरिंगच्या माध्यमातून चालू झालेलं आहे. तर या आरती इंजिनिअरिंगचे मालक आणि त्यांचे सर्व सभासद त्यांचंही पुन्हा या गावाच्या वतीने आभार आभार आभार. ओ पुन्हा डाईव्ह मारल्या बघूया लॉंग ऑफच्या दिशेने. 1 धावावर समाधान. निवृत्ती जोशी म्हणजे जोशी मोटर्स यांच्याकडनं निर्धाव चेंडूला 100 रुपयेचं बक्षीस जाहीर केलेलं आहे. प्रत्येक निर्धाव चेंडू 100 रुपये घेऊन जायचं आहे. बघूया फलंदाज अनिकेत टेंबोडा, फुलटाच चेंडू, परंतु अनिकेत काय सफल झाला नाही. आणि मला वाटतं मिड विकेट दिशेने 1 धाव पळून काढतायत. समोर आहेत फलंदाज वामन, क्षेत्ररक्षक वामन. 1 धावेवर 2 धावा, बिनबाद 2 धावा. तर प्रज्योत एक नावाजलेले गोलंदाज फलंदाज, एक चांगले असे आक्रमक तरुण युवा खेळाडू प्रज्योत. ओ फायनल की शॉटला फायनल बघूया. 1 धाव पळून काढले, धावसंख्या वाढली 1 ने. दीपक दानमेर दांडेपडा यांनी व्यासपीठावर यायचं आहे. दीपक दानमेर मांगिला समाजाचे आपले माजी गावदेवी माताचे अध्यक्ष दीपक दानमेर यांनी व्यासपीठावर यायचंय. पुन्हा तुटचा चेंडू, सुंदर असा चेंडू, परंतु 1 धावेत समाधान. धावसंख्या काही रोखू शकले नाहीत. मला वाटतं मॅच जरा पाहिजे लेग बायचा इशारा पंच यतीश अकरे यांच्याकडनं. अजून पाहिजे थोड्या षटकारांची बाजी होत नाहीये. तर प्रेक्षकांना षटकार चौकार महत्वाचे आहेत. मॅच कोणी जिंकेल, परंतु षटकार आणि चौकार ही आताशबाजी, ही फटाक्यासारखी आताशबाजी असते. आणि त्या आताशबाजी आपल्या ह्या इनिंगच्या अगोदर बघायला मिळालेली आहे. हो आणि बघा आम्ही सांगितल्याप्रमाणे मला वाटतं तिथे झेलबाद, तिथे प्रेक्षक सुद्धा झेल घेण्याचा प्रयत्न होता पाठीमागून की मला 100 रुपये मिळतील. तर प्रेक्षक हो, असंच तुमचं योगदान असावं, असेच तुमची स्फूर्ती असावी. रोहित पाटील 1 गडी बाद धावसंख्या आहे. व्यासपीठावर यायचं आहे माननीय श्री रोहित पाटील. तर तो प्रेक्षक होता, तो मला वाटतं त्या पाठीमागे ऍक्शन करत होता की त्याने कॅच सोडला तर मी घेईल. धन्यवाद प्रेक्षक हो, अशीच अपेक्षा असू द्या. प्रेक्षकांनी हात करावा. कोण प्रेक्षक आहे तो, तर नाव आम्हाला समजलं नाही, पण हात केला तर बरं होईल. हात करतोय. धन्यवाद. 4 धावा झालेल्या आहेत आणि पहिला झटका बसलाय तो सावली 11 तिंबोडे या संघाला. तर चुकून असं करू नका की प्रेमी त्यांच्या स्वरूपात आणि त्याची जागा मैदानात तुम्ही कॅच घ्यायला जाल, कृपया असं करू नका. तुम्ही सीमेरेषेच्या आत जाऊन कॅच पकडाल आणि 100 रुपये मागाल, असं काही करू नका. ही आमची विनंती आहे, कळकळीची विनंती आहे. फक्त सीमेरेषे बाहेरच तुम्ही कॅच पकडायचा आहे आणि 100 रुपये घेऊन जायचं आहे. तर पुन्हा या दरम्यान प्रज्योत 5 चेंडूमध्ये 4 धावा झालेल्या आहेत त्या टेंबोडे संघाचे. आणि एक बाद 5 धावा आता आलेले आहेत ते पालम हे एक चांगले गोलंदाज आहेत. चांगले 4 धावा आणि पालम हे चांगले गोलंदाज आहेत. ते मला वाटतं बोईसरला खेळत असतात. मी त्यांना पालघर डाऊन स्पोर्ट्स असोसिएशन बघत असतो. पुन्हा सुंदर चेंडू, ब्लॉक पद्धतीचा चेंडू, परंतु निर्धाव चेंडू. पालम हे त्यांना बघत असतो की पालघर डाऊनच्या ग्राउंडवरती ते प्रॅक्टिस करता येत असतात, कधी कधी मॅचेसला येत असतात आणि मी बघितलेलं आहे. तर चांगलं असं गोलंदाजी. 2 चेंडू डॉट गेलेले आहेत. 200 रुपये आलेले आहेत जोशी मोटर्सकडनं. प्रज्योत यांना आपल्या खात्यामध्ये 200 रुपयाची भर झालेली आहे. तर असेच तुमची भरभराट हो आणि असेच आमच्या खेळाडूंची भरभराट हो अशी या देवीकडे प्रार्थना करतो. तर पुन्हा या दरम्यान धावसंख्या आहे 4, 1 गडी बाद 4. मला वाटतं 53 धावांचं आव्हान. अजूनही 49 धावा हव्या आहेत त्या टेंबोडे संघाला. मला वाटतं दुसऱ्या षटक घेऊन येत आहेत ते अमित मिश्रा, ह्याला बोलतात बबुआ. या अमित मिश्रा नावाने फेमस नाही तर बबुआ नावाने फेमस आहे. हा बबुआ मुंबईपर्यंत फेमस आहे. मुंबईपर्यंत बबुआ
अमित मिश्रा त्याला कमी ओळखतात. पुन्हा राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा सुंदर चेंडू होता बाबू यांच्याकडनं, परंतु यष्टिरक्षक काही वाचू शकले नाही. एक धावेवर समाधान. ओ मला वाटतं बॅटची कट घेऊन गेले फाईन शॉर्ट फाईनलच्या दिशेने. धावसंख्या वाढली 1 पुढचं समालोचन करतील माझे मित्र अजित पाटील. 5 धावा झालेल्या आणि पालण्यांनी मागे मारण्याचा प्रयत्न केला आणि चौकार, सीमापार चौकार. पालन यांच्याकडून षटकार आणि चौकारांची आतिषबाजी असे अपेक्षा आहे ती टेंबोडे संघाला. त्यांच्या षटकात 5 षटकार मारले होते प्रज्योत यांनी आणि तीच अपेक्षा त्यांना आहे. त्यांनी जसे गोलंदाजी षटकार दिले तशी फलंदाजी षटकार मारावे अशी टेंबोडे संघाची अपेक्षा. पाहूया धावसंख्येत 4 ने भर पडते. दरम्यान बबुआ षटकातील तिसरा चेंडू घेऊन येताना सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू. पहा, निर्धाव चेंडूसाठी सुद्धा बक्षीस लावलेलं आहे. षटकारांसाठी तर बक्षीस आहेच, निर्धाव चेंडूंसाठी पण बक्षीस आहे. ते आपले जोशी मोटर्सचे निवृत्ती जोशी यांच्याकडून. दरम्यान षटकातील पुढील चेंडू आणि मला वाटतं पुढील चेंडू सुद्धा एक लेग बायच्या स्वरूपात धाव मिळते. बबू यांचं सुरेख षटक. अजूनपर्यंत 6 धावा दिल्या त्यांनी षटकात. धावसंख्या दिली आहे 10. मला वाटते आरती इंजिनिअरिंगचा विजय हा फक्त औपचारिकता दिसत आहे इथे. दरम्यान षटकातील पुढील चेंडू मारलेला आहे सीमा पार षटकार. अनिकेत यांनी गोलंदाजी सुद्धा सुरेख केली होती. बापे या नावाने फेमस आहे आपल्या संघात. तसंच खेळाडू आहेत, गोलंदाजी सुद्धा सुरेख केली होती, फलंदाजी सुद्धा सुरेखच करतायत. दरम्यान पुढील चेंडू आणि पुन्हा एकदा डॉट चेंडू. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 16. तर आपण या ठिकाणी बघतायत की पाऊले हळूहळू जे घराकडे या ठिकाणी वाटचाल करताना दिसतात. हळूहळू जी पावले आपल्याला बघायला मिळतात ती घराकडे जाताना. काय नाही मांगली बोल्या नागरी बोल्या नाही तसं काय ना होते कधी कधी. तर बक्षीस समारंभासाठी थांबायचं प्लीज. 37 धावांची आवश्यकता आहे शेवटच्या षटकात जिंकण्यासाठी. 6 षटकार आणि 1 अवांतर धाव दिली तर 6 षटकावर 6 चेंडूत 6 षटकार मारलून हा सामना बघूया टाय करतायत का. पालनांना 5 षटकार बसला होते म्हणून पालनांच्याकडून पण तीच अपेक्षा आहे, षटकार मारावेत. दरम्यान शेवटचं षटक घेऊन येत आहेत ते केतन. तर आपली होंडा बाईकची चावी सापडली होती अविनाश चुरी. ती त्यांनी चावी दिली आहे ती मला वाटतं केतन चुरी यांना मॅन ऑफ द मॅच म्हणून दिली आहे. केतन चुरीने चावी घेऊन जायची. दरम्यान 1 धाव मिळते लेग बाईच्या स्वरूपात. आता फक्त 5 चेंडू आणि 36 धावा. औपचारिकता दिसत आहे आरती इंजिनिअरिंग ह्या संघाच्या विजयाची. पुन्हा प्रेक्षकांचे आभार आभार आभार. मॅच एकतर्फी होत आहे. पुन्हा प्रेक्षकांचे आभार आभार आभार. पुन्हा एकदा सुरेख चेंडू आणि 1 धाव मिळते. 4 चेंडू 35 धावा. आरती इंजिनिअरिंग हा संघ जवळपास विजय झालेला असंच दिसतंय. रसिक प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या आता येणाऱ्या ह्या गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देत आहोत आम्ही ह्या व्यासपीठावरून. आणि उंच टोलला फटका पाहूया काय होतोय. आणि षटकार. जेल घेण्याचा प्रयत्न केला होता प्रेक्षकांमध्ये, परंतु बाकीच्या प्रेक्षकांनी थोडासा धक्काबुक्की दिल्यामुळे जेल काही घेता आला नाहीये. दरम्यान डॉट चेंडू. केतन यांना 100 रुपये पुन्हा लागू. 2 चेंडू शेवटचे आहेत आणि औपचारिकता राहिलेली आरती इंजिनिअरिंग संघाकडे. केतन राऊत यांना ह्या बाईकची मॅन ऑफ द मॅच म्हणून देऊन गेली चुरी वावरातले. त्याने ती चावी देऊन गेली आणि केतन चुरींना द्यायला सांगितलं मॅन ऑफ द मॅच. ते त्यांना आपण देऊया यानंतर. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. अजून एक 100 रुपये केतन यांच्या नावे जाताना. शेवटचा चेंडू बाकी आहे आणि मला वाटते अशा प्रकारे आरती इंजिनिअरिंगने सामना जिंकलेला आहे. आरती इंजिनिअरिंग डीजे. शेवटचा चेंडू षटकार मारण्याचा प्रयत्न आणि अषटकार घेतलेला आहे. प्रेक्षकांपुढे जेल घेतलेला